येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सकल जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मंदिर वही बनाएंगे अशा घोषणा देत सोलापुरात सकल जैन समाजानं मोर्चा काढला। यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या। दरम्यान हा मोर्चा बाळीवेस येथून निघाला, शहरातील प्रमुख मार्गावरून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला। मुंबईत विलेपार्ले भागात महापालिकेनं जैन मंदिर पाडलं। हे मंदिर बेकायदा होतं, ते न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आलं असं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र हे मंदिर बेकायदा नाही असा अंतिम निर्णय झालेला नाही। मुंबई पालिका प्रशासनानं ते चुकीच्या पद्धतीनं पाडलंय। हे मंदिर पुन्हा बांधून द्यावं अशी मागणी या मोर्चेकऱ्यांची आहे। आज सकल जैन संघातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपला मुंबईमध्ये विलेपार्लेला जे जैन मंदिर पाडण्यात आलं, तसंच आमच्या साधू संतांवर, जैन साधू संतांवर जे हल्ले होतात आणि तीर्थक्षेत्र हे तिथे हल्ले होतात, त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तसेच जे साधू संत आमचे विहारमध्ये निघतात तेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची शाळेत आमची वास्तव असतं साधू संतांचं, आणि तिथे मारहाण झालेली आहे। त्यामुळे पोलिसांना आमची विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रोटेस्ट द्यावा। सकल जैन समाज सोलापूर तर्फे हा मोर्चा काढलेला आहे। आक्रोश मोर्चा आहे, निषेध मोर्चा। हा कशासाठी काढला? मुंबईमध्ये विलेपार्लेला जर 16 तारखेला बीएमसीने जो जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे, उद्ध्वस्त केलेला आहे, त्याचा रोष संपूर्ण देशभर, भारतभर झालेला आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे। त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र सम्यक शिखरजी, पाली ठाणा, गिरनारजी या ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे, त्याचप्रमाणे जैन साधू साध्वीजी, माताजी यांच्यावर जे हल्ले होत आहेत, वारंवार रोडवर ऍक्सिडेंट होत आहेत, या सर्वाचा निषेध म्हणून आणि वास्तविक पाहता हा अल्पसंख्याक शांतिप्रिय जैन समाज, याशिवाय जैन समाजाच्या साधूंवर वाढलेले हल्ले याचाही निषेध मोर्चेकरांनी केला। जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी यात सहभागी झाले होते।